महाराष्ट्र केसरीमध्ये काल जो प्रकार घडला, खरं तर शिवराज राक्षेसोबत अन्याय झाल्याची भावना खरं तर त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। आपल्यासोबत बोलण्यासाठी कोच आहेत। मेरे को बताइए कि क्या कल हुआ था, कल जो कुश्ती हुई थी, क्या बताएंगे आप उसके बारे में? देखो, ये इन्होंने ये एसोसिएशन बनने के बाद इन अलग एसोसिएशन बनाई है ना, शरद पवार की एसोसिएशन है और ये दूसरी एसोसिएशन इन्होंने बनाई है। इन्होंने 2 कंपटीशन कराए, एक फुलगांव में एक इधर। दोनों कंपटीशन में जानबूझ के फिक्स करके कि इसको केसरी बनाना है, ऐसा उनका मन था और उसी मन से ही उन्होंने चलाया है और उन्होंने बनाया है। पिछले साल उन्होंने उसको बनाना था, सिकंदर शेख को। इसकी रक्षे की कुश्ती 10 मिनट पहले खत्म हुई और तुरंत पुकार लिया। उसकी कुश्ती 1.5 घंटा पहले खत्म हुई थी, इसको तुरंत पुकार लिया। इन्हें पानी भी नहीं पिया था, तुरंत आ जाओ, नहीं तो वॉकआउट देते। ऐसा पजल्ट करके, और उस टाइम भी कुश्ती हुई नहीं थी, जौलीबाजी हुई थी, एक कंधा टिका हुआ था, पूरी कुश्ती नहीं हुई थी, तो भी उधर कुश्ती इसके खिलाफ दी। अभी दूसरी इसी में भी इधर तो एक कंधा ऐसे था, डेंजर भी नहीं हुआ, तो भी कुश्ती दे दी। हमने प्रोटेस्ट किया तो नहीं माना, बिल्कुल नहीं माना। मैंने डिक्लेयर करा कि WFI को भेजो, फिला को भेजो, जो वर्ल्ड की एसोसिएशन है। अगर वो निर्णय सही दे चित्त हो गया, मैं कोई शर्त लगाने के लिए तैयार है, 1 करोड़ की शर्त लगाने के लिए तैयार हूँ। मगर कोई भी नहीं बोला। मैं बोल रहा हूँ ये ऑब्जेक्शन है मेरा, वो बोल रहे हैं उसके पास दो, वो बोल रहे हैं उसके पास दो। इवन मुरलीधर अन्ना ने और दूसरे नहीं, मुरलीधर अन्ना और जो भी आए हुए थे, अजित पवार जी, ये सब, उन्होंने भी बोला कि वीडियो दिखाओ, तो भी उन्होंने वीडियो नहीं दिखाया। नक्कीच आपण पहिले व्हिडिओ दाखवला आहे, मात्र कालचा जो प्रकार घडलाय एकंदरीत कुठेतरी मॅच म्हणजे ज्या कुस्त्या आहेत त्या कुठे फिक्स केल्या जातात का, काय वाटतं तुम्हाला? आता याच्यामध्ये त्यांनी आधी जर पंचांनी जर ठरवून केलं की ह्या स्पर्धकाला विन करायचे, तर त्याच्या पुढे चॅलेंज कोणी टाकू शकत नाही। कारण कुस्ती झाली, त्यांनी ढाक मारली, जसं कोच साहेबांनी सांगितलं की एक कांदा टेकलेला होता, डेंजर पोझिशनला बी नव्हतं, दोन्ही खांदे टेकले तर तो फॉल असतो, कुस्ती झालेली असती। तुम्ही व्हिडिओमध्ये चारही बाजूंनी तुमची जी मीडिया होती कव्हरेज करणारी, त्या व्हिडिओ नीट मध्ये पहा, पंचाने हात पण नाही घातलेला खाली, कुस्ती तर झाली नव्हती। शिट्टी दिली, शिट्टी दिल्याच्या नंतर यांनी कोच साहेबांनी प्रोटेक्शन फेकलं, अपील केलं की ज्युरीकडे, म्हणजे थर्ड अंपायर। तर ज्युरीचं काम आहे अपील स्वीकारून रिव्ह्यू पाहायचा आणि त्याच्यावरती निर्णय द्यायचा। कुस्ती झाली असेल तर झाली, नसेल झाली तर ती कुस्ती परत स्टँडिंग करून जे काही त्या प्रतिस्पर्ध्याला पॉइंट असेल ते देऊन कुस्ती परत चालू करावी लागते। पण जर कुस्ती झाली नाही, रिव्ह्यू दाखवला, तर ते सापडत होते अडचणीत, जेणेकरून त्यांनी स्पर्धा झाल्यावर मान्य केलं की कुस्ती झालेली नव्हती, पंचांची चूक आहे। मात्र एकंदरीत जे पाहतो की खरं तर याच्या पाठीमागे कोणतं षडयंत्र आहे, पंचांचं आहे की आयोजकांचं असू शकतं? आयोजकांचा याच्यात काडी मात्र बी संबंध नाही। आयोजकांनी एकदम चांगलं असं नियोजन केलेलं होतं। याच्यामुळं जे काही पंच असतील, आपले गुंड सर असतील किंवा बोंडवे आप्पा असतील, यांच्या काही यांच्या परस्पर जर काही झालं असेल तर ह्या स्पर्धेला त्यांच्या काही कारणांमुळं आयोजकांनाही स्पर्धेला एवढं चांगलं नियोजन करून गालबोट लागलं जातं। मात्र पंच कोण आहेत की जे हे खरं तर असं षडयंत्र तयार करत आहेत? आता याच्यामध्ये पंचांची नावं तर काही सांगू शकता येत नाही, त्याच्यातले पंच काही ओळखत बी नाहीत। मग हे पंच जर दिनेश गुंड सर 3 दिवस जे ज्युरी होते, मग कालच्या कुस्तीला ज्युरी म्हणून माईक सोडून बाजूला का गेले, हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही जर खेळाडूच्या पाठीमागे उभे राहताना मग तुम्ही चुकीचे निर्णय का देताय? कुस्ती झाली तर आम्हाला हार मान्य आहे, कुस्ती झालीच नाही तर आम्ही हार का मानायची?
आणि जर खालच्या आम्ही पाऊण 20 ते 25 मिनिटं त्याच्यावरती दाद मागत होतो, कारण की ऑब्जेक्शन होतं आमचं. ऑब्जेक्शन त्यांना स्वीकारावंच लागतं, तसा निर्णय देता येत नाही. मग तुम्ही लगेच निर्णय देऊन मोकळे होता. बोंडवे आप्पांना बोललो तर ते कार्याध्यक्ष त्यांनी सांगितलं ते ज्युरीचा निर्णय, ज्युरी सांगतील तसं. मग ज्युरी का, मग आत्ता बोंडवे आप्पा परत स्पर्धा झाल्यावर कसं काय सांगतात की पंचांचा निर्णय चुकीचा आहे, पंचांचा निर्णय चुकीचा होता. मग त्या चुकीच्या निर्णयामुळे जो आम्हाला फटका बसलाय, जो आमचं नुकसान झाले, त्याची भरपाई कोण देणार आणि त्या पंचांवर आणि ज्युरीवर कारवाई कोण करणार? नक्की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की खरं तर आपल्यासोबत शिवराजचे वडील सुद्धा आहेत. मला सांगा की खरं तर काल जी कुस्ती झाली त्या कुस्तीमध्ये चुकीचा कुठेतरी निर्णय देण्यात आला असा तुमचा आरोप आहे. आता चुकीचं म्हणजे पंचांनी लय मोठी चूक केलेली आहे. वर्षभर मेहनतीचं तपश्चर्या असते. आज 15 वर्ष तो मेहनत करतोय, त्याचं लाईफ आहे त्याच्यावरती. यांनी असं निर्णय दिला पहिल्यांदा किती भोगावं लागते ते. आता वर्षभर किती त्रास होतोय. पंचांना बी कारवाई केली पाहिजे ना. पंचांवरची कारवाई केली पाहिजे. तुम्ही एक पैलवान आहात, जुन्या काळची कुस्ती आणि आताची कुस्ती काय फरक वाटतो तुम्हाला याच्यामध्ये? फरक आता एक जुन्या काळ म्हणजे मातीवरती निकाली कुस्ती म्हणजे पूर्ण पैलवान दाबल्याशिवाय निकाल देत नव्हते. आता ही आधुनिक पद्धतीने कुस्ती मॅटवरची आली, याच्यात बऱ्याचशा तांत्रिक बिघाड असतो. खालवर कुस्ती झालेली असती, मॅटवरची कुस्ती वेगळी, मातीवरची कुस्ती वेगळी. आता कुस्त्यांमध्ये कुठेतरी फिक्सिंग होतंय, काय वाटतं तुम्हाला? ते नाही, त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही ना काही. कुस्ती ही कुस्तीची, फक्त पंचांनी चुकीचं काम नाही केलं पाहिजे आणि शिवराजवरती अन्याय झाला याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. नक्कीच पंचांनी चुकीचा निर्णय दिला नाही पाहिजे आणि एकंदरीत शिवराजवरती जो अन्याय झाला आहे त्याची सुद्धा दखल कुठेतरी घेतली पाहिजे, अशीच भावना या ठिकाणी शिवराजचे कुटुंब असतील, वडील असतील यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅमेरा अभिजित सह मी सुनील दिवे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.